त्यामुळे आजचा कार्यक्रम जो आहे तो राजकारणाचा नाही, माझे अतिशय उत्तम मित्र आहे म्हणून मी या कार्यक्रमाकरता आलो. वैचारिक मतभिन्नता असेल पण मनभेद असता कामा नये, हे अटलजींचं सुंदर वाक्य आहे. आणि त्यामुळे जिथे राजकारण येईल, मी आलो ना प्रचाराला, आमच्या पक्षाकरता लोकसभेच्या विधानसभेच्या निवडणुकीत आलो तेव्हा प्रचार केला. पण निवडणूक संपल्यानंतर राजकारण संपलं. आणि त्यामुळे या शिक्षण क्षेत्रामधल्या विकासाकरता, हेल्थ सर्व्हिसेस करता, फ्युचरिस्टिक डेव्हलपमेंट करता, चांगल्या इन्फ्रास्ट्रक्चर करता आपल्या सगळ्यांना मिळून काम करण्याची गरज आहे. आणि मला विश्वास आहे की नक्कीच ही संस्था एक कॅटलिस्टसारखं विकासामध्ये नक्की योगदान करेल. मी संस्थेच्या अध्यक्षांना, संचालकांना बऱ्याच माझ्याकडनं शुभेच्छा देतो. मला 6:20च्या आत उडायचं आहे. बऱ्याच लोकांनी मला बरीच कामं सांगितलेली आहे, मी त्यातली बरीच मंजुरी केलेली आहे. तुमच्या मिरज, सांगली, पेठ या रस्त्यामध्ये पुणे, कोल्हापूर व मुंबई, गोवा यांना जोडणारा एक राज्यमार्ग जो आहे पलीकडे, तो शिवाजीरावांनी मागणी केली आहे 2 हायवेला. त्याकरता मी नक्की दिल्लीला गेल्यावर प्रयत्न करीन. पेठ नाका सांगली काम जे आहे ते जवळपास पूर्ण झालेलं आहे. दुसऱ्या टप्प्यात VUP, स्काय ब्रिज मंजूर करून देण्याचे मी आदेश दिले आहेत. आणि त्याचनंतर आपल्या इथे पेठ, सांगली, इस्लामपूर इथे स्ट्रीट लाईटची तेही काम मंजूर झालेलं आहे. नंतर बरेचसे हे आहेत. मी आता असं करतो की सगळे रोहितपासून सगळ्यांनी बरेचसे कामं मंजूर केले, मी माझ्या वेबसाईटवर टाकून देतो. कारण या कामात फार मी राजकारणाबद्दल आणि डिपार्टमेंटबद्दल बोलणं, पण मी हे सगळे बरोबर घेतले आहेत. आज रात्री मी चाललो आहे स्पेनला. आमच्या नागपुरी ऑरेंजला स्पेनमधला ऑरेंज आहे टँगो, त्याच्या शेतकऱ्यांना घेऊन चाललो आहे. त्यामुळे इनोव्हेशन, एंटरप्रिनरशिप, सायन्स, टेक्नॉलॉजी, रिसर्च, स्किल याचा विकास इथे होतो आहे. आणि नो मटेरियल इज वेस्ट अँड नो पर्सन इज वेस्ट. It is depending upon the appropriate technology and appropriate vision of the leadership that you can convert waste into wealth. आणि त्यामुळे कृषी विकासाकरता जयंतरावांनी प्राधान्य द्यावं. त्यांनी उत्तम साखर कारखाना चालवला. आमच्यासारखा विदर्भासारखी स्थिती नाही आहे. मी नेहमी सांगतो की तुमचे साखर कारखाने म्हणजे मेरिटवाले आलेल्या मुलांची शाळा. मराठवाड्यामध्ये फर्स्ट क्लास. आणि आमच्याकडे जे 100पेक्षा 33% कमी मार्क घेतात 5 श्रेणीमधले त्यांची आहे. मी सध्या 4 साखर कारखाने चालवतो. आता मला सुबुद्धी झाली की दुर्बुद्धी झाली माहीत नाही, पण अजूनपर्यंत चालू आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये ॲग्रिकल्चर, रुरल, ट्रायबल सेक्टरमध्ये इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजीचा उपयोग करून आपल्याला सस्टेनेबल डेव्हलपमेंट कशी करता येईल याही बाबतीमध्ये आपण जरूर पुढाकार घ्या. भारत सरकारतर्फे अनेक उत्तम योजना आहे. मी स्वतः ट्रान्सपोर्ट मंत्री असल्यामुळे इलेक्ट्रिक ट्रॅक्टर, CNGचा ट्रॅक्टर, आता इथेनॉलच्या अनेक गोष्टी झाल्यात. त्यामुळे येणाऱ्या काळात आपल्या देशाचं भविष्य अतिशय उज्ज्वल आहे. तुम्ही जेव्हा भारतातून अन्य देशामध्ये जाता तेव्हा तिथल्या लोकांमध्ये भारतातल्या डेव्हलपमेंटमधलं रिकग्निशन आणि रिस्पेक्ट खूप मोठा आहे. आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये तर अतिशय उत्तम विकास सुरू आहे. त्यामुळे या आजच्या पलीकडे अजून उडी मारून या भागातल्या जनतेच्या आशा, अपेक्षा आणि आकांक्षा पूर्ण करण्यामध्ये ही इन्स्टिट्यूट यशस्वी होईल. उत्तम विद्यार्थी तयार होतील आणि भारतात तर उत्तम काम करतीलच, पण जगाच्या कानाकोपऱ्यात जाऊन या इन्स्टिट्यूटचं नाव देखील मोठं करतील असा मला विश्वास आहे. सर्व या ज्या जिमचं आणि हॉस्टेलचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो. आणि पुन्हा एकदा संस्थेच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. नमस्कार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.